भाजपचे आमदार पराग शहा हे या व्हिडिओमध्ये ते एका रिक्षावाल्याला मारतायत. बिचारा गरीब रिक्षावाल्याला मारतायत. कालपासून हे हिंदी मीडिया किंवा हे बाकी इतर न्यूज चॅनल हे तितक्या प्रमाणामध्ये नाही चालवत आहे ही गोष्ट. पण एखाद्या मनसेवाल्यांनी जर का मारलं असतं ना तर मग ही गोष्ट अशी चालवली असती ना. एक कानाखाली मनसेवाल्यांनी पण मारली होती. कुठे? तिकडे मीरा भाईंदरला. माहिती आहे ना केवढी ती गोष्ट चालवली होती. पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची नावं खराब करण्यात आली होती. मग हे भाजपचे आमदार जेव्हा करतात ते सगळं चांगलं आहेत का? म्हणजे आम्ही केलं तर बलात्कार आणि त्यांनी केला की चमत्कार. हे असं कुठं असतं का? संविधानात कायदा प्रत्येकाला समान आहे ना. अरे तुम्ही तर स्वतः आमदार आहात. तुम्ही कायदा हातात घेतला नाही पाहिजे. तुम्ही पोलिसांना पुढे केलं पाहिजे होतं. तुम्ही सगळ्या इतर गोष्टी करू शकला असता. पण तुम्ही स्वतः हात उचलताय तेही सार्वजनिकरित्या. म्हणजे मनसेने केलं तर तुम्हाला ते दुखतं आणि तुम्ही केलं तर तुम्ही कायद्यापेक्षा स्वतःला आता श्रेष्ठ समजायला लागलेत. हे अमित साटंपनमध्ये त्यांनी काय केलं होतं? त्यांनी पण शिव्या वगैरे दिला होता ना. आता हे पण तेच करतायत. म्हणजे ह्यांच्यासाठी सगळे कायदे जे आहेत हे कायद्यांपेक्षा मोठे आहेत. पण आमच्यासारख्या काय महाराष्ट्र सैनिकांनी, मराठी माणसांनी जर का हा महाराष्ट्र, हा मराठी माणूस हा जगावा, वाचावा, मराठी वाचावी ह्यासाठी म्हणून जर का आवाज उचलणार असेल तर त्याचा किती तमाशा मोठा केला जातो. मला सामान्य जनतेला हेच सांगायचं की मित्रांनो, का असा दुटप्पीपणा आहे हा? का आपण शांत बसलोय? का मीडियामध्ये ही बातमी नाही? की ही किती मोठी बातमी आहे ही की एका भाजपच्या आमदाराने एका गरीब रिक्षावाल्याला मारलंय. पण आपण तरी शांत आहे. आपला आवाज कुठेच नाहीये. आपण तो विषय बंद करून टाकला. कारण सत्तेमधला कोणीही आमदार, खासदार, नेता, नगरसेवक कोणी असेल ना, तो जर का काही कायद्याच्या पुढे जाऊन करत असेल तर तो विषय तिकडेच दाबून टाकायचा. हेच आजपर्यंत झालंय मित्रांनो. आणि मला असं वाटतं हा विषय दाबला गेला नाही पाहिजे. त्या आमदारावर इतसर कारवाई झाली पाहिजे जी बाकीच्या इतर महाराष्ट्र सैनिक आमच्या आजपर्यंत झाली ना ती सगळी कारवाई झाली पाहिजे. राग हा प्रत्येक माणसाला असतो. आम्ही पण जे करतो ना, आम्ही महाराष्ट्र सैनिक, आमच्या या मराठी माणसावर प्रेम असतं, आमच्या महाराष्ट्रावर प्रेम असतं ना, आमच्या मुंबईवर आमचं प्रेम आहे ना, आमचं ते मनातून निघत असतं. तुमच्यासारख्या हे आता जे आहेत ना, ह्यांनी मारली ना कानाखाली, हे लोकांना त्रास होतो ह्याचा काही त्या संबंध नाही. ह्यांना फक्त ह्यांचे दाखवायचं आम्ही किती कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहोत ना हे त्यांना दाखवायचं आहे. पण आमची जेव्हा कानाखाली पडते ना महाराष्ट्र सैनिकांची, तेव्हा महाराष्ट्र सैनिकांचा स्वार्थ नसतो. त्यामध्ये लोकांचा, महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या मराठी माणसांचा त्या विचार करून ते सगळं केलेलं असतं. पण तरी काय आम्हाला कायद्या अंतर्गत अडकवलं जातं कारण आमची सत्ता नाहीये. पण एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, आजपर्यंत प्रत्येक मराठी माणसाने अनुभवलेली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसासाठी जर का कोणी आंदोलनं केली, महाराष्ट्रात मराठी माणसासारखी जर का कोणी अंगावर केसेस घेतल्यात, महाराष्ट्रात मराठी माणसासाठी जर कोणी लढलं असेल ते म्हणजे राजसाहेब ठाकरेच. आणि त्याच्यामुळे आत्ता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे, राजसाहेब पण सांगतात, मीही तुम्हाला सांगतो, ही निवडणूक नाही, ही आपल्या मराठी माणसाच्या महाराष्ट्रात अस्तित्व टिकण्याची ही लढाई आहे मित्रांनो. त्यासाठी आज मराठी माणसांनी खरंच एकत्र येणं गरजेचं आहे. कारण हा दुटप्पीपणाच आहे. हा दुटप्पीपणा दुसरं तिसरं काहीच नाही आहे. विचार करा तुम्ही, एक साधी कानाखाली त्या मीरा भाईंदरच्या प्रकरणामध्ये एक मारली होती, तर किती मोठा विषय तो केला ह्या भाजपच्याच आमदारांनी, भाजपच्याच लोकांनी. पण हे भाजपचे आमदार, हे भाजपचे लोक जेव्हा कानाखाली एका परप्रांतीयाला मारतात तो विषय एकाच दिवसात का दाबला जातो याच्यावर नक्की विचार करणं गरजेचं आहे. याच्या खोलात जाणं गरजेचं आहे. आज बाळासाहेब स्वतः असते तर त्यांना किती आनंद झाला असता की माझे दोन वाघ एकत्र आले. आज हे कोणासाठी एकत्र आले? ते मराठी माणसासाठी. कारण राजसाहेब आमच्या इथं गोरेगावमध्ये आले होते. आम्हाला काय बोलले माहिती? हे कॅमेरा मागची गोष्ट आहे. काय बोलले? ही लढाई जी आहे ना ही अस्तित्वाची आहे. ही निवडणूक नाही, हे राजकारण नव्हे. हे जर का आम्हाला त्यांना सांगायचं असतं ना तर हे कॅमेरा बंद होता, इथं सगळ्या गोष्टी होत्या, आम्हाला त्यांनी सांगितलं असतं. पण हे राजकारणासाठी नाही असं आम्हाला त्यांनी सांगितलंय. आणि हे पण त्यांनी सांगितलं की मी सुरुवातीपासूनच बोललोय की मराठीपेक्षा काही मोठं नाही. हे त्यांनी माझ्यासमोर काल, मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आणि माझ्यासमोर हे राजसाहेबांचं वाक्य मी ऐकलंय. काल ते बोलले स्वतः की महाराष्ट्रापेक्षा कोणीही मोठा नाही आणि कोणाचेच वाद मोठे नाही. हे राजसाहेब काल समोर माया बोललेत. आणि जेव्हा राजसाहेबांचं ते समोर मी ऐकलं ना, हे कॅमेरा वगैरे इतर सगळ्या गोष्टी, पण ते एक बोलतात ना, एक भाषण असतं ते कॅमेरा समोर बोलण्याचं असतं, एक भाषण असतं राजसाहेबांनी सांगितलं कॅमेरा बंद करा आणि ते आम्हाला सांगत होतं. तेव्हाच ते एक आम्हाला सांगितलेलं गोष्ट ती राजकारणाच्या पलीकडची गोष्ट होती. आणि ती जेव्हा त्यांच्या तोंडातून मी ऐकले ना, खरंच मी तुम्हाला सांगतो ही अस्तित्वाची लढाई आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई. आणि त्याच्यामुळे आता हे राजकारण इतर सगळ्या गोष्टी म्हणून आपण दोन भाव एकत्र आल्यात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे यांचं राजकारण करतील. आता हे दोन भाव एकत्र आले राजकारणासाठी आणि हे बाकीचे हे लोक एकत्र येतात ते कशासाठी येतात? समाजकारणासाठी. 4 वर्ष झालं महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे? जो सरकारमध्ये आहे, जो प्रशासन चालवतोय, हे भाजपचेच लोक सगळं चालवत आहेत ना. काय प्रगती झाली 4 वर्षामध्ये जे आम्हाला सांगतायत की हे लोक एवढ्या वर्ष सत्तेत होते. आणि त्या सत्तेमध्ये असताना तुमच्याबरोबर कोण होतं सत्तेमध्ये? भाजप आणि शिवसेना दोघं एकत्र होते. म्हणजे अर्धे सगळे हे तो पळून गेलेले आहेत हे भाजपमध्ये, हे सगळे शिंदे सेनेचे हे लोक सगळे सोबत होती ना आणि दोघं सोबत होती ना. मग हे प्रत्येक वेळेला टीका अशी का करतात की बाबा रे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं? म्हणजे महापौर शिवसेनेचा, पण त्यांना मांडीला मांडी लावून बसणारे तुम्ही
दोषी नाहीत का? पण आता हे मागचे 4 वर्ष तुमच्याचकडे हे 4 वर्ष होतं ना, नगरसेवक कोणी नव्हता, हे कोणाचं कर्तव्य होतं, जबाबदारी कोणाची होती सांभाळणं, तुमच्या हातात होतं, पण काम 4 वर्षात झालं नाही. मित्रांनो, तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, आपल्या या मुंबईसाठी या 106-107 हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि ते रक्त आपल्याला वाया जाऊन द्यायचं नाही. आज जर का मुंबई हातातून गेली ना, तर मी खरंच तुम्हाला सांगतोय, कालचा निकाल जो ऐकला ना, ह्या निकालामध्ये पण राजकारण काय झालंय त्या इतर सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्याच्यावर बोलायचं आहे. मला तो एक वेगळा व्हिडिओ बनेल, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे काय करता माहिती आहे काय, EVM सेट आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत. हे काय करता माहिती आहे काय, सगळ्यांचं तोंड झाकलं पाहिजे ना, म्हणून प्रत्येकाला ना काय ना काय देतात. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल सांगतोय, एक मनसेला जागा दिली, न जिंकणारी जागा आहे ती समजा शिवसेनेला दिली, न जिंकणारी जागाची काँग्रेसला दिली, मग ते काय बोलणार, EVMचं झोल आहे, मग तिकडे तुमचे कसे निवडून आले? आणि ह्यांना जिकडे पाहिजे तिकडे ते बरोबर सेट करतायत. तुम्ही ही गोष्ट नीट लक्षात घ्या आणि बरोबर ते नस दाबतायत. पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला हे असं होऊ द्यायचं नाही. ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ही ठाणे महानगरपालिकेची निवडणूक, ही नाशिक महानगरपालिकेची निवडणूक, वसई विरार, इतर सगळ्या इकडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना आपण कसं जिंकून आणता येईल. प्रबोधनकार ठाकरेपासून राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, आज मराठी माणसाला वाचवणारे हेच आहेत. आणि गुजरातमध्ये अशा काही भरपूर गोष्टी आहेत ना मित्रांनो. मी तुम्हाला मला आता काल माझा मित्र मला सांगत होता की गुजरातमध्ये तो राहतो, गुजरातीच मित्र आहे, त्याला गुजरातची शेती जी आहे ना, 1 एकर शेतीमधून त्याला 22,500 रुपये दर महिन्याला उत्पन्न मिळतं फुकट सरकारकडून. पण आपलं सरकार इकडं पण भाजपचं सरकार आहे ना, का देत नाहीये? पण गुजरातमध्ये ते सगळ्या गोष्टी करतात की गुजरातची जमीन, तिकडे शेतकरी कसा टिकला पाहिजे. इथे महाराष्ट्रात शेतकरी टिकला नाही टिकला तरी चालेल, पण गुजरातमध्ये सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जमीन विकत घेतल्या पाहिजे. ह्या इतर सगळे कायदे जे आहेत ना, ते गुजरातमधले कायदे वेगळे आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. जर का इतिहासात तुम्ही गेलात तर गुजरातला मुंबई हवी होती, याचं तुम्ही नीट निरीक्षण करा. इतिहासात जा, वाचा, मुंबई गुजरातला का हवी होती. गुजरातला आपण पैसे देऊन आपली ही मुंबई घेतली, त्याच्यामुळे आपण हक्काने बोलतो ही मुंबई माझी आहे. आणि राजसाहेब प्रत्येक वेळेला सांगतात, एखादी जर का जमीन गेली ना, मग भूगोलाशिवाय इतिहास नाही. म्हणजेच काय, तर एखादी जमीन जर का गेली ना, तर आपण त्या तिकडचं कोणच नसतो. आपली भाषा आणि आपली जमीन ही याच्यासाठी आपण कडवट असलो पाहिजे. कारण ह्यांना माहिती आहे मराठी माणसं आम्हाला मतदान करणार नाहीत, हे मराठी माणसाच्या विरोधात जातात. बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलं, मराठी माणसाचे मतदार आहेत ना, त्यांना नोंदणीच करून दिलेली नाहीये, कारण त्यांची मतं कोणाला जाणार तर ठाकरेंनाच. आम्ही नोंदणी करून काय फायदा. असे बरेच राजकारण चालू आहे, सगळ्या इतर गोष्टी चालू आहेत. हळूहळू मला असं वाटतं राजसाहेब ठाकरे तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच हे सगळ्या गोष्टी सांगतील, उद्धवसाहेब ठाकरे सगळ्या गोष्टी सांगतीलच की ह्यांचा डाव काय आहे. पण तुर्तास मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जागे व्हा. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंना आपल्याला संधी द्यायची आहे आणि हे जसे आपल्या मागे लागलो तसे या भाजपच्या आमदारांच्या आपल्याला मागे लागायचं आहे. इतकंच सांगेल, ह्या आमदारांना, हे जे आहेत ना काय ते शहा, त्यांना विचारलंच पाहिजे की बाबा रे, का तुम्ही हात उचलला? तुम्ही आमदार आहात, तुम्ही एका पदावर आहात आणि तरीही तुम्ही सार्वजनिकरित्या असा हात कसे उचलू शकता? मला असं वाटतं प्रत्येकाने ह्या सोशल मीडियावर ट्रेंड चालवा, प्रत्येकाने आपल्या टाइमलाईनवर पोस्ट टाका की का ह्याने हात उचलला. प्रत्येक महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक यांनी केलंच पाहिजे. यांना प्रश्न विचारा, आत्ताच सुरू करा. काय करू शकत तुम्ही ह्या स्वतःला विचारा. तर मी तुम्हाला एकच सांगेल, एकच करा, आपल्या फेसबुकच्या टाइमलाईनवर प्रश्न विचारा की हे जे आमदार आहेत ना, घाटकोपर पूर्वजे, ह्यांनी गरीब परप्रांताला का मारलं, हा प्रश्न विचारा आणि त्याचा जाहीर निषेध करा. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.